नमस्कार मित्रांनो. ती आली आणि एकदम सगळं शांत झालं. जणू कुणीतरी वाऱ्याला थांबवलं, सुरांना सूर दिला. ती कोणी आरशात बघणारी नव्हती, ती आरसाच होती. ती फक्त सुंदर दिसत नाही, तिचं सौंदर्य दिपवतं सुद्धा. ती म्हणजे तूळ राशीची स्त्री. लहानपणीच तिला सजवायला आवडतं, पण फक्त बाल्यरूप नाही, वस्तूंचं, लोकांचं, नात्यांचं आणि अगदी स्वप्नांचंही सुंदर लेआउट ती करते. आई विचारते, बाळा, हे ड्रेस कुठे नेणार? ती म्हणते, ड्रेस कुठे नेणार नव्हे ग आई, मी त्यात स्वतःला शोधते. ती शहाणी असते, पण एकटे खेळणं तिला आवडत नाही. तिला वाटतं सगळे एकत्र असावे, हसावं, बोलावं आणि हृदयात म्हणावं. शाळेत तिने नीट टायवी असते. तिचं पेन सुद्धा कलर कोडिंगचं असतं. पण तिने दिलेल्या प्रोजेक्ट्स बघितले की शिक्षक थक्क व्हायचे. कारण तिच्या नजरेतून प्रत्येक गोष्टीचं सौंदर्याचा भाग असतो. ती वर्गात पॉप्युलॅरिटी मिळवते, प्रसिद्ध असते, पण अहंकार नाही, सौम्यता असते. ती डिबेटमध्ये भाग घेते, पण कुणालाही कमी लेखत नाही. ती बोलते, ऐकते आणि प्रत्येक गोष्टीत एक बॅलन्स ठेवते. तिचं प्रेम म्हणजे ताज्या गुलाबावर टाकलेलं दवबिंदू, कोवळ, शीतल, पण जर हालचाल झाली की नष्ट होणार. तिला भावनिक क्लॅरिटी हवी असते. ती गोंधळ नाही सहन करू शकत. जेव्हा ती प्रेम करते तेव्हा ती 100% समर्पित असते. पण जर तिला डिसहार्मनी वाटली तर ती मागे सुद्धा हटते. ती म्हणते, मी तुझी आहे, पण जर तू माझ्या शांततेत वावटळ घालणार असेल तर मी आपोआप दूर होईल. पत्नी म्हणून सौंदर्याचं, सुसंवादाचं आणि समजूतदारपणाचं प्रतीक तूळ राशीची स्त्री ही संपूर्ण सौंदर्याची मूर्ती आहे. पण ती केवळ शरीराने नाही, मनाने की. विवाहात ती सौंदर्य आणि शहाणपण याचं सुंदर निदान बनते. ती गृहिणी आहे पण हुकूम शांती. ती म्हणते, आपलं घर सुंदर असावं, पण माणसं त्याहूनही सुंदर वाटावी. ती नवऱ्याशी ओपन कम्युनिकेशन ठेवते. त्याच्यावर प्रेम करताना त्याचं मॅन स्पेस पण सांभाळते. तिचं गृहजीवन म्हणजे अस्थेटिक हार्मनी. घर म्हणजे पिनट्रेस्टचा मूर्तिमंत अवतार वाटावा असा. तिच्या कपड्यांमध्ये एलिगन्स असतं, कधी रिट्रो तर कधी क्लासिक. ती कपडे घालते पण प्रत्येक कपड्याला ती परिधान करते. तिला मेकअप आवडतो, पण नॅचरल ग्लो तिला अधिक प्रिय असतो. कोणताही प्रसंग असो, ती त्याच्या अनुरूपच असते आणि तरीही युनिक दिसते. ती फॅशनमध्ये ट्रेंड फॉलो करत नाही, ती स्वतः ट्रेंड निर्माण करते. तिला स्वादिष्ट खाणं आवडतं, पण सादरीकरण त्याहून महत्वाचं वाटतं. कांदा पोहे चाले, पण त्यावर कोथिंबीर आणि लिंबू सजलेला हवा. तिला जेवण म्हणजे बॉन्डिंग वाटतं. ती जेवताना लोकांशी गप्पा मारते, जेवण सेलिब्रेट करते, साजरं करते. तिला किचनमध्ये नवीन पदार्थ शिकायला आवडतात, पण किचन अस्ताव्यस्त मात्र नको. ती आईवडिलांची लाडकी असते, पण त्यांची काळजी करणारी सुद्धा. आईच्या तब्येतीसाठी आहाराचे चार्ट बनवणारी आणि बाबांची औषधं वेळेवर देणारी. ती दीदी असो किंवा छोटी बहिणी, ती मॅचिंग राखी, गिफ्ट आणि फॅमिली सेल्फीजमध्ये जास्त इन्व्हॉल्व असते. त्यांच्यावर प्रेम करताना ती संयम राखते, पण कोणी तिच्या भावंडांचा अपमान केला तर ती आवाजही चढवते. ती मैत्रीण म्हणून चार्मिंग असते. तिचं बोलणं मिठासारखं, ती सतत बॅलन्स ठेवते. म्हणजे मैत्रीत जास्तच जडपणा तिला आवडत नाही, पण सुपरफेशियलपणाही नको. शांततेचे पंख लावून मुलांचं बालपण उंचावणारी ती आई असते. ती आई झाल्यावर मुलांचं भलं करायला
करण्याची खूप तयारी करते. मुलांच्या डाएटपासून ते त्यांच्या कलागुणांच्या प्रोत्साहनापर्यंत ती प्रत्येक गोष्टीत बारीक लक्ष ठेवते. पण स्ट्रिक्टनेसच्या नावाखाली ती भावनिक टॉर्चर मात्र करत नाही. ती हसून समजावते, प्रेमाने शिकवते. ती आई म्हणून आयडियल वाटते, कारण ती स्वतःचा बॅलन्स सांभाळत मुलांना त्यांची आयडेंटिटी ठेवू देते. तिला नोकरी आणि करिअर यामध्ये कामाचं सुद्धा सौंदर्य लागतं. तिला क्रिएटिव्हिटी हवी. डिझाईन, फॅशन, लॉ, काउन्सिलिंग, इंटिरियर, आर्किटेक्चर, HR हे सगळे किंवा त्याहूनही जास्त तिची क्षेत्र आहे. ती कॉन्फ्लिक्ट रिझॉल्व्हर असते. टीममध्ये हार्मनी निर्माण करणारी. प्रेझेंटेशनमध्ये परफेक्शन, एक्सेलमध्ये कोऑर्डिनेशन. ती बघते की काम आनंदातनं द्यावं आणि तोच आनंद लोकांपर्यंत पोहोचावा. ती फुकट खर्च करत नाही, पण किंमत फक्त रकमेवर नाही ठरत असं तिला वाटतं. काही गोष्टी व्हॅल्यू करताना भावनिक महत्त्वही मोजावं लागतं. तिच्या घरात सुंदर शोपीस असते, पण हिशोबात गुंतवणुकीचं गणितही व्यवस्थित असतं. ती म्युच्युअल फंड्स सल्ल्याने लावते, पण एस्थेटिक प्लॅनर्स वापरते. तिचं आरोग्य जरा नाजूक असू शकतं, विशेषतः त्वचा, मूड स्विंग आणि हार्मोनल समस्या. ती फार सेन्सिटिव्ह असते, म्हणून योग, मेडिटेशन आणि म्युझिक थेरपी तिला उपयोगी ठरू शकते. ती मनाने थोडी कमजोर वाटू शकते. एकदा तिचा मूड सेट झाला की ती जगाला पण बदलून नको शकते. ती रोज मंदिरात जात नाही, पण घरात एक कोपरा सुंदर सजवते. देवाचा नाही, शांततेचं मंदिर असतं ते. तिला मंत्र ऐकायला आवडतं, पण कठोर उपवास नको असतो. ती गंध, दिवा आणि शांततेने दैवत्वाशी संवाद करते. ती एक स्त्री म्हणून लोकांना प्रेरणा देते. सौंदर्य आणि शहाणपणाची एकत्रित ओळख. ती कोणाशीही भिडत नाही, पण तिच्या सौम्य शब्दांनीही वाद थांबतात. ती समाजासाठी ड्रेस कोड ठरवत नाही, पण डिसेन्सी काय असते याचं उत्तम उदाहरण बनते. धूळ राशीची स्त्री म्हणजे एक चालतं तेपतं गाणं. तिच्या अस्तित्वात सात शृंगार आहे, पण त्याहून मोठा सौंदर्याचा आत्मा आहे. ती प्रेम देते पण फुकट नाही. ती क्षमा करते पण विसरून नाही. ती तुम्हाला स्वप्न दाखवते आणि त्या स्वप्नाची सजावट पण करून देते. तिच्या आयुष्यात शांतता आहे, गोंधळ मात्र नाही. ती सावली नाही, पण तिच्या सोबतीनं वाटही धुक्याशिवाय दिसते. तूळ राशीची स्त्री. तिचा आवाज ऐकला आणि जणू तुमच्या आतल्याही गोंधळाला दिशा मिळाली. ती फक्त सोबती नाही, ती तुमचं आयुष्य समजून घेते. सुंदरतेने सजणारी एक अलभ्य भेट आहे की. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही तो कशा प्रकारे अनुभवला आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कमी करा. धन्यवाद.